बंडखोर खासदार आज दुपारी 3 वाजता शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत अशी सूत्रांकडून माहिती कळतेय। ऑपरेशन टायगर हे यशस्वी झालेले आहे। 6 खासदार आज अधिकृत भूमिका देखील जाहीर करणार आहेत। लोकसभा अध्यक्षांना दिलेलं पत्र आणि त्याचे फोटो आज प्रसिद्ध केले जाणार आहेत। तर सगळ्या खासदारांचे एकत्र फोटो व्हिडिओ हे सकाळी 11 वाजता प्रसिद्ध होणार आहेत अशी देखील माहिती समोर येते। तर दुपारी 4 वाजता बंडखोर खासदारांची पत्रकार परिषद देखील आयोजित करण्यात आलेली आहे। शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज विधान भवनामध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधणार आहेत। एनडीएमध्ये शिवसेनेच्या लोकसभा खासदारांची संख्या ही आता यामुळे 13 वरती पोहोचलेली आहे। आणि आज सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, ऑपरेशन टायगर वरून अनेक प्रश्न होते आणि त्या प्रश्नांना आता आजच पूर्णविराम मिळणार आहे। बंडखोर खासदार दुपारी प्रवेश करणार आहेत अशी माहिती मिळते। काय अपडेट्स आहेत? ज्या प्रकारे आपण बघितलं, 2 खासदारांनी आपली जी भूमिका आहे या सगळ्या संदर्भात ती मांडलेली आहे। नागेश पाटील आष्टीकर तसंच ओमराजे निंबाळकर यांनी ही भूमिका मांडली आणि त्यानंतर अधिकृतपणे शिवसेना पक्षाकडनं हे 6 खासदार आपल्यासोबत आहेत अशा प्रकारचं जे लेटर आहे किंवा जे व्हिडिओ फोटोज त्यांच्याकडे आहेत ते अधिकृतरित्या सकाळी 11 वाजता समोर येतील असं कळते। त्यासोबतच दुपारी 3 वाजता या सगळ्या 6 खासदारांचा शिवसेना पक्षामध्ये प्रवेश होईल आणि 4 वाजता पत्रकार परिषद घेतली जाईल, ज्यामध्ये शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे त्यासोबत जे 6 खासदार आहेत ते आपली भूमिका मांडतील। आपण बघितलं, ऑपरेशन टायगर साधारणपणे 17 तारखेला यशस्वी झाल्याचं सांगण्यात आलं, मात्र त्यानंतर वर्धापन दिनालाच हे सर्व खासदार पक्षप्रवेश करतील अशी चर्चा होती। मात्र काही तांत्रिक बाबींचा विचार करता हे पक्षप्रवेश आणि त्यांची भूमिका या सगळ्या संदर्भात 2-3 दिवस ही गुप्तता पाळण्यात आली आणि त्यानंतर आज जी माहिती सूत्रांकडून मिळते, आज दुपारी 4 वाजता हे सर्व 6 खासदार त्यासोबतच एकनाथ शिंदे हे एकत्रित पत्रकार परिषद घेतील आणि इतर जे म्हणजे 2 खासदारांनी आपली भूमिका मांडली, मात्र इतर जे 4 खासदार आहेत ते सुद्धा माध्यमांशी संवाद साधतील आणि आपली जी अधिकृत भूमिका आहे, आपण पक्षामध्ये का प्रवेश करत आहोत, आपण ठाकरेंच्या शिवसेनेपासून का वेगळे झालो आहोत, ही अधिकृत जी भूमिका आहे ती मांडणार असल्याचं कळतंय। अगदी, त्यामुळे या सगळ्याच संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद वेदांत माहितीसाठी।